नमस्कार मित्रांनो, केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार आपले बघून झाले होते. आज आपण बघणार आहोत केवलप्रयोगी अव्ययावरील प्रश्न आणि उत्तरे. मागील काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या एकूण 35 प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत, तेही उत्तराच्या स्पष्टीकरणासह. प्रश्न उत्तर सुरू करण्यापूर्वी तुम्ही बघताय ग्रामर कट्टा आणि मी सुनील पाटील. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला मग करूया सुरुवात आजच्या पहिल्या प्रश्नाला. छी किती घाणेरडे हात हे या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तिरस्कारदर्शक, विरोधदर्शक, हर्षदर्शक की आश्चर्यदर्शक. आता माहीत पाहिजे की छी हा तिरस्कार दर्शवणारा शब्द आहे. विरोध दर्शवणारा शब्द केवलप्रयोगी अव्यय असल्याने वाक्य नकारार्थी असतं. हर्ष म्हणजे आनंद दाखवलेला असतो आणि आश्चर्यमध्ये आश्चर्य दाखवलेलं असतं. त्यामुळे 100% याचं उत्तर आहे तिरस्कार दर्शक केवलप्रयोगी अव्यय. दुसरा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय आपल्याला वापरायचं आहे. साहेब मी मध्ये बोलू का, याचा अर्थ साहेबाच्या अगोदर आपलं एखादं संबोधन वापरावं लागेल. याचा अर्थ संबोधन दर्शक. संबोधन दर्शक दोन आहेत, अहो आणि अरे. आता साहेबाला चालेल का अरे साहेब, नंतर चालेल पण तोंडासमोर तर अहो म्हणावं लागेल. अहो साहेब मी मध्ये बोलू का, त्यामुळे अहो हा पर्याय आपला बरोबर आहे. चला दुसरा प्रश्न, छे छे या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव होतो. छे छे तो मी नव्हेच, याचा अर्थ पुढचं वाक्य नकारार्थी आलं, याचा अर्थ हा विरोधदर्शक आहे. हा आश्चर्यदर्शक नाही, तिरस्कार नाही, तुच्छता नाही. छे छे तो मी नव्हेच. पुढचं वाक्य जर तुम्ही इमॅजिन केलं तर लक्षात येईल पुढचं वाक्य नकारार्थी येणार, म्हणजे हे विरोधदर्शक आहे. अरेच्छा, अरेच्छा काय आहे अरेच्छामध्ये, आश्चर्य अगदी बरोबर. संमती नाही, आश्चर्य बरोबर. शोक नाही, हर्ष नाही, आश्चर्यदर्शक. केवलप्रयोगी अव्यय ओळखा. कारण, की, म्हणजे, म्हणून, जर आणि तर ही केवलप्रयोगी आहेत का नाही, ही तर हुबेहूब आहेत. त्यातही माहिती गौणत्व सूचक आहेत. आणि, व, शिवाय, अन, परंतु, अथवा हे पण हुबेहूब आहेत, हे प्रधानत्व सूचक आहेत. येथे, जेथे, इकडे, तिकडे, चोहीकडे हे तर केवलप्रयोगी नाही, येथे क्रियाविशेषणे आहेत. मग अबब, अग, आई, अरे बापरे, अरे रे, हाय हाय हे मात्र केवलप्रयोगी आहेत. जे शब्दांच्या सगळ्या जाती समजलेल्या असतील तरी उत्तर देता येतात. विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय. विरोधदर्शक ओळखण्यासाठी वाक्य तयार करून बघा. ठीक आणि शी तिरस्कार, चूप, गप, गुपचूप मौनदर्शक, अरे रे, आई ग, हाय हाय शोकदर्शक. म्हणजे एकमेव पर्याय बाकी आहे. छे छे तुम्ही नव्हेच, छट काही सांगतात तुम्ही, उहू मी येणार नाही, याचा अर्थ विरोधदर्शक. चौथा पर्याय बरोबर. खालीलपैकी योग्य उद्गारवाचक शब्द ओळखा. केवढा मोठा साप आहे, उद्गारवाचक शब्दच नाही. साप खूप मोठा आहे का, प्रश्नार्थ वाक्य दिलंय. केवढा मोठा साप आहे नाही, हेही नाही. अरे बापरे मला आश्चर्यकारक दिलेला आहे, अरे बापरे पर्यायासह आपल्याला सापडलेला आहे. पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा. किती उंच मनोरा हा. आता मनोरा बघून आश्चर्य वाटलेलं आहे, त्यामुळे आश्चर्यदर्शक. आश्चर्यदर्शक कुठला आहे, अबब. अरे रे शोकदर्शक, आई आई शोकदर्शक, ईश्य तिरस्कारदर्शक, त्यामुळे अबब हे बरोबर आहे. खालील केवलप्रयोगी अव्ययातील आश्चर्यबोधक केवलप्रयोगी अव्यय ओळखा. कुठलं, आश्चर्यदर्शक. आहा हा प्रशंसा करणार आहे, अरे रे शोक दर्शवणार आहे, बाप रे केवढा मोठा साप हा आश्चर्य, आणि छे छे हे विरोधदर्शक आहे, त्यामुळे बाप रे हे उत्तर बरोबर. पुढील केवलप्रयोगी अव्ययांशी चुकीची जोडी ओळखायची. बरं, अरेच्छा आश्चर्यकारक आहे, बरोबर आहे. गप मौन दर्शक हे बरोबर आहे. आगे संबोधन दर्शक हे बरोबर आहे. बापरे हे आश्चर्यकारक आहे आणि ते म्हणतात प्रशंसा दर्शक. चौथा पर्याय जोडी चुकली. पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अरे रे काय दशा झाली त्याची, शोकदर्शक अरे रे आलेला आहे, अरे रे. त्यांना म्हणावं तुम्ही फक्त पर्याय विचारतात, आम्ही तर त्याचा उपप्रकारही ओळखू शकतो. यावरचा वेगळा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे केवलप्रयोगी अव्यय आणि त्यांचे प्रकार उदाहरणासह. जर तो बघितले नसेल तर अगोदर तो व्हिडिओ बघा. काल म्हणे मुलांनी गडबड केली,
काल मुलांनी गडबड केली. म्हणे हा शब्द वापरल्याने वाक्याच्या अर्थात कुठल्याही प्रकारची भर पडत नाही. याला काय म्हणतात? यस, व्यर्थ. दिलेला पहिलाच पर्याय व्यर्थ उद्गारवाची अव्यय. पुढील विधाने वाचा. तो म्हणे वेडा झाला आणि राहू द्या तर मग. आता अधोरेखित शब्द गाळून वाक्य वाचा. तो वेडा झाला, राहू द्या तर, याचा अर्थ मग आणि म्हणे या शब्दांची भर घातल्यावर वाक्याच्या अर्थात कुठल्याही प्रकारची भर पडत नाही. याचा अर्थ ही शब्द व्यर्थ आहेत, म्हणजेच व्यर्थ उद्गारवाचक. तिसरा पर्याय दिलेला आहे. पुढील पैकी केवल प्रयोगी शब्द ओळखा. फक्त केवल प्रयोगी शब्द ओळखायचा आहे. परंतु हुबेहनवी आहे. शाबास केवल प्रयोगी आहे. त्यासाठी सर्वनामाला जोडून आलेला आहे शब्दयोगी आहे आणि तेथे क्रियाविशेषण आहे. त्यामुळे शाबास बरोबर. पुढे दिलेल्या जोड्या जुळवा. पुढे दिलेल्या जोड्या जुळवा. सर्वनामे. कोणती सर्वनामे? मी, तू, हा, जो, जो म्हणजे अच 4. अरे सगळ्या ठिकाणी अच 4. चला खालून सुरुवात करूया. केवल प्रयोगी D3. D3 फक्त पहिला पर्याय बस. वाह वाह, छान निबंध लिहिला. स्तुती केली. स्तुती म्हणजे प्रशंसा आहे दिलेला. यस, पहिलाच पर्याय दिलेला आहे. काल रात्री म्हणे गारा पडल्या. तो म्हणे वेडा झाला. काल रात्री म्हणे गारा पडल्या. आपण उदाहरण बघितलं तर सौ जोशींनी म्हणे जोशांना रंगेहात पकडला. यस, व्यर्थ उद्गारवाचक. अरे यांनी तर फक्त दिलेला केवल प्रयोगी अव्यय. क बरोबर आहे, फक्त क बरोबर. आपले हेही माहिती की तो व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे, ज्यालाच यस कुठला म्हणतात? पालुपद. अगदी बरोबर. शोकदर्शक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, आश्चर्यदर्शक. पुढे दिलेल्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. बर, शोकदर्शक कुठला आहे रे? अरे रे म्हणजे A3. A3 चौथा पर्याय बरोबर. यस, एक जोडी लागली तरी सगळ्या जोड्या कळतात. येणार असेल तर येईना बापडा. येणार असेल तर येईना बापडा. व्यर्थ उद्गाराचक वापरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ केवल प्रयोगी अव्यय कोणता आहे? बापडा, जो व्यर्थ म्हणून वापरलेला आहे. तो म्हणे वेडा झाला. हे वाक्य झालं. एवढंच. हे दोन वाक्य एकत्र होते. आता सेपरेट विचारलेला एका परीक्षेला. तो म्हणे वेडा झाला वाक्यातील अधोरेखित केवल प्रयोगी शब्दाचा उपप्रकार ओळखा. आपल्याला ऑलरेडी माहिती की हा व्यर्थ. आता व्यर्थ दिलेलं नाहीये, पाद पूर्णार्थ दिला आहे. पाद पूर्णार्थ म्हणजेच व्यर्थ, म्हणजेच पालुपद. तिघ शब्द लक्षात घ्या. अरे रे, ओहो, वा, शाबास, छे, शी इत्यादी शब्दरूपांवरून कोणत्या अव्यय प्रकारचा बोध होतो? अरे ही सगळीची सगळी केवल प्रयोगी आहेत. याचा अर्थ ब बरोबर, फक्त ब बरोबर. दुसरा पर्याय दिलेला आहे. ओहो, अबब, ओ, बापरे, आहा, अरेच्छा ही कोणती अव्यय आहेत? सगळेचे सगळे आश्चर्य दाखवणे. अबब, ओ, बापरे, आहा, अरेच्छा एक आश्चर्यकारक. दुसरा पर्याय दिलेला आहे. कोणत्या शब्दात जाती, लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होत नाही? याचा अर्थ अविकारी. आता, उद्या, इथे, इकडे हे सगळे क्रियाविशेषण अविकारी असतात. पहिला पर्याय बरोबर. मागे, पुढे, करिता, साठी शब्दयोगी पण अविकारी असतात. हेही बरोबर. आणि, अथवा, परंतु म्हणून उभयान्वी हे पण बरोबर. अरे रे, शाबास, अबब, ओहो केवल प्रयोगी. अरे सगळ्यांना अव्यय शब्द लागलाच आहे ना. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, हुबयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. अव्ययस म्हणजे बदल न होणारे आणि सव्यय म्हणजे बदल होणारे. याचा अर्थ सर्व पर्याय बरोबर आहेत. यस, सर्व पर्याय बरोबर आहे. सगळेचे सगळे अविकारी आहेत. जोड्या जुळवा. संबोधन दर्शक कुठले? अगे म्हणजे A2. सगळ्या ठिकाणी A2 आहे. चला मग खालून सुरुवात करूया. तिरस्कार दर्शक इश्य D3. अरे यार 2 मॅच. चला अजून एक. विरोध दर्शक कुठलं? हॅट म्हणजे K4. पहिला पर्याय बरोबर. पहिला पर्याय. काही कॉम्पिटिशन 1 आणि 4 मध्ये त्यातनं पहिला पर्याय बरोबर. म्हणजे 3 तर आपण मॅचेस केले. शाबास, भले, वाह वाह कुठली आहे? स्तुती करणारी. अगदी बरोबर. प्रशंसा दर्शक चौथा पर्याय दिलेला आहे. केवल प्रयोगी अव्यय ही 2 वाक्य जोडण्याचं काम करतात? नाही. 2 वाक्य जोडण्याचं काम तर हुबयान्वी अव्यय करतात. आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात. हो, केवल प्रयोगी अव्यय आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात मनातील. केवल प्रयोगी अव्यय विकारी असतात? नाही, ती अविकारी असतात. शब्दाचा वाक्याशी असलेला संबंध दर्शवणारे ते तर शब्दयोगी असतात. त्यामुळे एकमेव उत्तर बरोबर आहे दुसरा पर्याय. बरोबर.
केवल प्रयोगी अव्ययाविषयी विचार मांडलेले आहेत दोन. पहिला विचार, केवल प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून ठरवतात का? नाही. केवल प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवतात. अगदी बरोबर. आनंद दर्शवणारे मग हर्षदर्शक, दुःख दाखवणारे मग शोकदर्शक, तिरस्कार दाखवणारे तिरस्कार दर्शक. म्हणजे याचा अर्थ ब पर्याय बरोबर आहे, फक्त ब बरोबर. बरोबर. पुढील पैकी केवल प्रयोगी शब्द फक्त ओळखायचा आहे. कुठला केवल प्रयोगी? शाबास. काय की परंतु आहे तुमचा हुभयान्वी, त्यासाठी साठी शब्दयोगी आणि तेथे क्रिया विशेषण. पाद पूर्णार्थक म्हणजेच व्यर्थ म्हणजेच पालुपद अव्यय असलेलं विधान आपलं ओळखायचं आहे. राम राम हा काय प्रसंग? शोक दाखवतोय. छे मी तसे कुठे काय म्हटलं म्हणजे मी तसं म्हटलंच नाही, विरोधदर्शक. आणखीन काय बरे ते? ऑफकोर्स आणखीन काय ते. आता बरे हा विनाकारण वापरला हाच पर्याय. वाह वाह यात स्तुती केली आहे, तिसरा पर्याय अगदी बरोबर. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना स्फोटकासारखी व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. हा 5वीचा प्रश्न विचारला आयोगाने. व्यर्थ उद्गारवाची अव्यय असणारे वाक्य पर्यायी उत्तरातून अचूक निवडा. कुठले? व्यर्थ. बर. अरे वा गणेशा चांगले यश मिळवलेस, स्तुती केली जाते याचा अर्थ प्रशंसा दर्शक आहे, पहिला पर्याय गेला. शाबास प्रशंसा दर्शक आहे, हाही पर्याय गेला. त्याला म्हणून अक्षर पण येत नाही, त्याला अक्षर पण येत नाही म्हणून विनाकारण वापरला, पर्याय बरोबर आहे. अरेच्छा आश्चर्य आहे, तिसरा पर्याय बरोबर. तिसरा उत्तराचा पर्याय अतिशय बरोबर. पर्यायी उत्तरातील व्यर्थ उद्गारवाचक वाक्य ओळखायचे. बर. चुप तू बाहेर जा. बरे मौन दर्शक आहे. अरे खरंच की तू येणार होतास तर, संबोधन दर्शक आहे. माझं मन बेटे गप्प बसेना, माझं मन गप्प बसेना, बेटे हा व्यर्थ वापरलेला आहे याचा अर्थ पर्याय मिळाला. शिव 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 हे व्हायला नको होतं, शोकदर्शक दाखवलेलं आहे. माझं मन बेटे. छे गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे. छे आणि नव्हे नकारार्थी वाक्याला विरोधदर्शक, दुसरा पर्याय बरोबर आहे, विरोधदर्शक. पुढील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग करायचा. काय दुर्दर्श झाली? शोकदर्शक वापरावं लागेल. अबब हे तर आश्चर्यदर्शक आहे, वा वा हे प्रशंसदर्शक आहे, शी हे तिरस्कार दर्शक आहे म्हणजे अरे रे, चौथा पर्याय अतिशय बरोबर. आणि आजचा शेवटचा प्रश्न, पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलं. बरं. अबब काय प्रचंड इमारती. ज्या वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्ययाचा वापर केलेला असतो ते उद्गारवाचक वाक्य असतं, कारण की केवल प्रयोगी अव्यय हेच मुळात उद्गारवाचक अव्यय असतं. त्यामुळे उद्गारवाचक वाक्य आहे. हे आज्ञार्थी नाही, विद्यार्थी नाही, विधानार्थी नाही, वाक्याच्या प्रकारात आपण बघणार आहोतच, प्रश्नच नाही. हे आज आपले झालेत एकूण 35 प्रश्न फक्त केवल प्रयोगी अव्ययांवर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया पुढच्या घटकासह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.